मागण्या आहेत आणि काय भावना आहे? खरं तर दिव्यांगांचं मानधन वाढवून भेटलं पाहिजे. बाहेर राज्यामध्ये 3 ते 4 हजार आहे, आम्ही 1500 देतो आणि ते वेळेवर भेटत नाही. दुसरा, कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीनं केली होती आणि त्याची त्यांनी पूर्ण, मला वाटतं ते त्यांच्या डोक्यातून निघालेला विषय आहे. काही काही इकडे बोलाचं मतं घ्यायची कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून, आणि दुसरीकडे त्या घोषणेचं आम्ही पाहतो त्या बाजूनं हटायचं. शपथ घेऊन म्हटलं होतं देवेंद्रजीनं तर आम्ही कर्जमाफी करणार आणि संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार. काय झालं ते असं? या सगळ्या गोष्टीचं आठवण करून देण्यासाठी हे 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आहे. 23 तारखेला मात्र एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा आम्ही करू. पण सध्या जर महाराष्ट्राच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या औरंगजेबची कबर आणि दिशा सालियान प्रकरण फार विरोधकाकडून आणि सत्ताधाऱ्याकडून त्यांचा विषय पुढे येते. कसं पाहता या सर्व विषयांना? पहिली गोष्ट तर तुम्ही ते दाखवता भरपूर, तो एक दोष आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का नागपूरच्या भागात दंगल होतं आणि गृहमंत्री त्या भागातले आमदार पण आहे, तिथले मुख्यमंत्री पण आहे. ही शर्माची गोष्ट नाही आहे. कुठे गेली तुमची यंत्रणा? तुम्ही जर किमान त्याची लाज वाटून, शर्मिंदा म्हणून, लोकांची माफी मागून 2 दिवस तर पदावून बाहेर राहिले पाहिजे होतं. नाही पूर्ण दिवस, याचं काहीच नाही. तुमचं प्रशासन बिलकुल बेशिस्त आहे. तुम्हीच असं म्हणताय का काहीतरी पहिले प्री प्लॅनिंग होतं. मग प्री प्लॅनिंग मध्ये तुमची यंत्रणा काय करत होती? या देशामध्ये 50 ते 60 हजार शेतकरी आणि युवक आत्महत्या करतात. मग हे औरंग्यापेक्षा काही कमी बदमाश आहे? त्यांची कबर कुठं खोदली पाहिजे, त्यांची काढाव आणि यांची खोदासाठी खरं तर प्रयत्न होणं गरजेचं आहे. खरं तर निवडणुकीत देवेंद्रजींना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन पोल ठरलं. प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली. रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे. या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं आणि म्हणून मी उद्या 21 ते 23 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीवर अन्नत्याग आंदोलन करतो आहे. तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी, दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं, हिंदू शेतकऱ्याला पोट आहे, तपासा थोडं. तो उपाशी आहे, तो लढतो आहे. तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले. जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले. जे काँग्रेस 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 5 वर्षा अगोदरचा आकडा होता, आता तो 1 लाख. एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय, याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत. आता काही विचारायचं विचारा. सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल भावानं विकावं लागलं. एका एकरात 4 क्विंटल पिकलं, 16,000 आले. 16,000 6 महिने लागतं पिकवाले. एकाच माणसाची मजुरी पकडली तर 32,000 रुपये खर्च आला. म्हणजे भेटले 16,000 आणि खर्च आला 32,000 एका माणसाचा. बाकीचे सोडून द्या. म्हणजे बटेंगे तो कटेंगे, तो अब कट गया ना हमारा किसान. कोण ख्याल देने वाला है? फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरतं आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही. ते मोठी घोडचूक आहे या देशामध्ये. तुम्हाला कॅमेरा हा गावाकडे, कारण गावात अजूनही MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराला 4 महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही. 24 तासात द्या असा कायदा आहे, पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही. तो पाय पसरून तळपून मरत, त्यांना त्याचं दुःख आहे.
आणि मग तो निळा भगवा हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठं गरज आहे. आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांनी सिद्ध करून दाखवलं का आखरी तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल, बाप मेला तरी चालेल, पण झेंडा घट्ट पकडून ठेव. तो धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं. आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं आणि आमचं पोट तसंच राहिलं. म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येण्याची गरज आहे. सर, अधिवेशनाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि शेवटचा आता येणारा आठवडा पुढचा शेवटचा राहील, पण याच्यात बेरोजगारीवर, रोजगारीवर काही बोललं जाते, महागाईवर सुद्धा काही बोललं जाते. बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना, टीव्ही वाले कुठं दाखवता. मला वाटतं हे बोललं पाहिजे. मला एक विचारायचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का, अर्थसंकल्पावर चर्चा, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, हे दुःख आहे. ओके. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. आता आपण एक व्हिडिओ पाहिलाच आहे ज्यामध्ये बच्चू कडूंनी आंदोलन पुकारलं आहे व वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाची त्यांनी मागणी केली म्हणजे जे अपंग किंवा जे राज्य शासनाकडून अपंगांना मिळणाऱ्या अनुदानात आता 6,000 रुपयांची तुम्हाला वाढ करून देतील का नाही, ही मागणी केलेली आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये इथे लाभ मिळत आहे. पण आता त्यामध्ये वाढ करून देण्यास इथे मागणी केलेली आहे. वाढ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच गरजेचं असणार आहे. काही व्यक्ती त्यामध्ये पैसा जमा झालेला नाही, काहींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही, काहींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले आहेत. आता GR काढून सुद्धा बरेच दिवस झाले, पण त्याच्यावरती कोणतेही अजून पैसे जमा झाले का नाही हे समजत नाही. काही लोकांचे जे पैसे जमा झालेले आहेत तर 1 महिन्याचे झाले, 2 महिन्याचे झालेत, पण बऱ्याच जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3 ते 4 महिन्यांपासून पैसे जमा झाले नाहीत, हे पैसे थकीत आहेत. तर लाडक्या बहिणींना जसे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात, तसेच जे संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये तरी द्या अशी मागणी आहे. पण इथे वाढ करून 6,000 रुपये करतील का नाही हे सुद्धा इथे मोठा प्रश्न आहे. तर अजून एक त्यांनी मांडलेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहे त्यांना यावर्षी कर्ज माफ होणार आहे का नाही. कारण जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, त्यानंतर लाडक्या बहिणींना 21 रुपये करणार, त्यानंतर जे राज्य शासन अपंगांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करणार, हे ज्या बातम्या होत्या, हे जे काही आश्वासन होते हे त्यांनी मांडले होते. पण अजूनही कोणते त्यामध्ये परिस्थितीमध्ये चेंज झालं नाही, परिस्थितीमध्ये सुधारणा नाही. त्याच्यामुळे नक्कीच इथे मोठा प्रश्न आहे की संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्यामध्ये पैसे वाढ होणार का नाही. वेगवेगळे GR काढले आहेत, त्यामध्ये सुद्धा सांगितले आहे की DBT लिंक करून घ्या, KYC करून घ्या. आता लोकांनी DBT सुद्धा लिंक करून घेतले आहेत. ज्यांनी प्रॉपर पद्धतीने DBT लिंक केलेले आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला तुमचे पैसे मिळाले आहेत का नाहीत. कारण इथे बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत की आम्हालाच मिळाले नाही की अजून आमच्यासारखे बरेच जण आहेत की पैसे मिळाले आहेत का नाहीत. त्यामुळे जे लाभार्थी आहे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व त्यांचा जिल्हा सुद्धा सांगा की तुम्हाला पैसे आलेत का नाहीत. आणि श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांचे पैसे वाढून 6,000 रुपये तरी किमान व्हावे, हे असे प्रहारचे मागणी आहे. तर प्रहारचं शासनाला आंदोलनाद्वारे ही खडा सवाल विचारला आहे की हे आमचे पैसे मिळणार आहेत का नाही, शेतकऱ्यांना यावर्षी कर्जमाफी होणार आहे का नाही. नक्कीच इथे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ही महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. खाली लिंक्स दिलेले आहे, तुम्हाला टेलिग्राम असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, ते तुम्ही जॉईन करून घ्या. कारण वेगवेगळे जे नवीन अपडेट्स असतात ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जातील. धन्यवाद.